नमस्कार. मी संकेत प्रल्हाद गवळी, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉक्टर कुलभूषण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं माझं PhD कामानिमित्त आज या ठिकाणी वनभटकंतीसाठी किंवा तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तसंच खरं तर निसर्गदेवीचे केवळ नंदनवन अशा सह्याद्रीच्या तळकोकणाची वर्णन करताना काटदरे म्हणतात, चैत्रगिराच्या खिरापतीतील न पडो काही उणे, म्हणून पिकली जाळीमध्ये करवंदी तोरणे. अशा रानाच्या मेव्याचा आस्वाद घेत मी या ठिकाणी आलाय, तेव्हा प्रत्यक्ष अनुभवत या एका रोचक विषयाचे सुंदर विवेचन केलं आहे. याला एक महत्त्वाच्या विषयाची जोड देणे आवश्यक आहे, ते म्हणजे सगळे खरे तर लोकांनी गावोगावी काळजातून कागदावर उतरावायला हवी. या निसर्ग संपत्तीचे लोकांनीच हक्काने संरक्षण करायला हवे पाहिजे. यासाठी भारताच्या सदृढ लोकशाहीने जैवविविधता कायदा 2002 व जन अधिकारी कायदा 2006 अशी भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून दिली. डिसेंबर 2002 मध्ये पारित झालेल्या जैवविविधता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2004 सालच्या स्तरावरील प्राधिकार बनले गेले. महाराष्ट्रात उशिरा 2012 मध्ये राज्य पातळीवरील जैवविविधता मंडळ प्रस्थापित केले गेले व काही ग्रामपंचायतीत स्थानिक जैवविविधता स्थापन समित्यांची निर्मिती झाली. सर्व लोकांना सहभागी करून अगदी तळागाळापर्यंत जाऊन या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि या सर्व सुंदर अशा वातावरणात माझे PhD कलिग स्वप्नील पाटील सर, भस्मे साहेब, जे आम्हाला या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेक औषधी वनस्पती किंवा ज्या काही वनभाज्या आहेत, रानभाज्या आहेत, रानभाज्या म्हणजे खरं तर निसर्गाने दिलेली एक खूप मोठी नैसर्गिक संपत्ती आहे की जी कुठल्याही प्रकारचे खत पाणी न घालता जंगलामध्ये या भाज्या उगतात. आणि या सर्वांचा आनंद घेण्यासाठी, या सर्वांचं कलेक्शन करून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर हा संशोधनाचा अट्टहास किंवा एक छोटासा प्रयत्न आमच्या मार्गदर्शक डॉक्टर कुलभूषण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि याबरोबर या फोटोग्राफीचं क्रेडिट किंवा व्हिडिओचं क्रेडिट आमचेच कलिग सोमनाथ शिंदे सर यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो किंवा त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या सर्व व्हिडिओचं एक म्हणजे आमच्या आठवणीच्या क्षणचित्रांचं कायम आमच्या हृदय कपटलामध्ये हे कायमस्वरूपी जिवंत राहील अशा प्रकारची व्हिडिओग्राफी केली.